पोलीस पाटील, गावात दरारा गावात हवा। मग आपल्या जिल्ह्याच्या बाजूला असणारा जिल्हा हिंगोली इथं 332 पदांसाठी पोलीस पाटील या पदांची भरती आहे। आता पहा, लक्षात घ्या, याच्यासाठी काय अभ्यासक्रम आहे, काय करायचं आहे, कोणतं पुस्तक वाचायचं हे आपल्याला पाहायचं आहे। आता या जागा आहेत 332, मग 332 जागासाठी पोलीस पाटील व्हायचे, तर मग याच्यात काय बदल झाला ते पहा। आता पोलीस पाटील हे जर पद पाहिलं तर हे पद आपल्या देशात 1857 पासून आहे। 1857ला आपण युद्ध करण्याचा प्रयत्न केला, इंग्रजांनी आपल्यातली फूट पाहिली आणि आपल्याला 3 टाइम हाणलं। आपल्याला कळलं आपण इंग्रजांसोबत लढू शकत नाही, मग इंग्रजाच्या राजवटीमध्ये आपण गुलामी पत्करली आणि त्यांनी सांगितले ते काम ऐकायला ठरवले। मग गावातल्या लोकांवर कंट्रोल करण्यासाठी एक पद निर्माण झालं, त्या पदाचं नाव होतं पोलीस पाटील। आता हा जो पोलीस पाटील आहे हा निर्माण झाला 1857ला। 1962 पर्यंत पहा, 1962 पर्यंत हे पद वंश परंपरागत पद्धतीनं, म्हणजे कोणाचा बाप पोलीस पाटील असेल तर त्याचं पोरग त्याचं पोरग त्याचं पोरग असं करून आपला कार्यक्रम गावातला हा ठोकला जायचा। त्या काळी लय दरारा होता, पहा लक्षात घ्या। मग 1 जानेवारी 1963 पासून वंश परंपरागत पद्धतीनं पोलीस पाटील हे पद काय झालं तर हे पद रद्द झालं। मग त्यानंतर लक्षात घ्या, याच्यासाठी अधिनियम तयार झाला, महाराष्ट्र ग्राम म्हणजे गाव पोलीस अधिनियम। लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट 1967च्या कलम 3 मध्ये तरतूद करण्यात आली, एका गावासाठी एक पोलीस पाटील। एक गाव बरोबर एका गावासाठी काय तर एक पोलीस पाटील। आता हे पद निर्माण झालं। आता पोलीस पाटील व्हायचं म्हणजे एवढं सोपं आहे का? नाही आहे। मग त्यासाठी पहिल्यांदा काय लागते तर पोलीस पाटील होण्यासाठी पहिल्यांदा लागतात पात्रता। मग पात्रता काय आहे, त्याच्या अगोदर शिक्षणाचा काही संबंध नव्हता, पण तुम्हाला माहित असेल की 2010 पासून शिक्षण काय तर तो 10वी पास असावा। पहिल्यांदा काय सांगितलंय, तो 10वी पास असावा। लक्ष द्या इकडं, तो 10वी पास असावा। नंबर 2, ज्या गावाचा त्याला पोलीस पाटील व्हायचंय त्या गावाचा तो रहिवासी असावा, त्या गावाचा रहिवासी असावा। पहा, नंबर 3, तो शासनाचा लाभार्थी नसावा। शासनाचा लाभार्थी या शब्दाचा अर्थ काय तर महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की तो शासकीय कर्मचारी नसावा। आपल्या भाषेत लाभाचे पद स्वीकारणारा नसावा, कळलं का? त्याला शेती करता येते, मात्र त्याला शेती करता येतो, जोडधंदा करता येतो, फक्त तो शासकीय कर्मचारी असता कामा नये। कोण? पोलीस पाटील। कोण बाळा? पोलीस पाटील। त्यानंतर महत्वाची गोष्ट, तो शारीरिक विकलांग नसावा। आता शारीरिक विकलांग असेल तर त्याचं काम आपण करायचं का आपलं काम त्यानं करायचं? म्हणून तो शारीरिक विकलांग नसावा। त्याच्यानंतर बाप्पा तो मतिमंद नसावा। पोलीस पाटील व्हायचं त्याला, है ना, ग्रामपंचायतीची सभा चालू आहे आणि एकटक समजा बायाकडे पाहायला जमल का? डोक्यात विचार वेगळा चालू आहे आणि तिथं विचार वेगळा चालू आहे, तर त्यासाठी तो मतिमंद नसावा। मेन गोष्ट पहा, ह्या त्याच्यासाठी पात्रता आहे, तो गावाचा रहिवासी असावा, ह्या सर्व गोष्टी। आता याच्यानंतर मेन काय आहे की बाबा त्याची नेमणूक कशी तर त्याची नेमणूक पहिल्यांदा इकडे पहा, नेमणूक करतो प्रांत अधिकारी। आता प्रांत अधिकारी जर ऑप्शन मध्ये नसेल तर याची नेमणूक करतो विभागीय अधिकारी। उपविभागीय अधिकारी यालाच आपण उपदंडाधिकारी किंवा आपल्या भाषेत डेप्टी कलेक्टर म्हणलं तरी चालतंय। कोण म्हणतंय? डेप्टी कलेक्टर म्हणलं तरी चालतंय। लक्ष द्या इकडं, प्रत्येक गोष्टी आपण पाहिलो। यस, आता मेन गोष्ट, एका गावासाठी एकच पोलीस पाटील, एका गावासाठी एकच पोलीस पाटील ही याच्यासाठी असणारी प्रमुख तरतूद आहे। पण समजा एखाद्या गावात पोलीस पाटील नसेल किंवा पदावर असताना तो मृत्यू पावला असेल तर त्या गावात हंगामी पोलीस पाटील नेमवण्याचा अधिकार 6 महिन्यासाठी तहसीलदाराला आहे। कोणाला? तहसीलदाराला आहे। आता पात्रता, तो दिवाळखोर नसावा। दिवाळखोर नसावा म्हणजे त्याला मटका, जुगार, कल्याण, चोफेर, मुंबई, आकडा क्रमांक 7 असा खेळायचा नाद नसावा। तो चारित्र्य संपन्न असावा, त्याला टंग 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 टंगचा नाद नसावा। कळलं? म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या, कळलं का? तो मानसिक रोगी नसावा।
हा, आता तो पोलीस पाटील होणार आहे. मग पोलीस पाटील होण्यासाठी हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक तहसीलदार करतात. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, आता जर विचारलं तर याची निवड, मग आता याच्या निवडीसाठी काय आहे तर याच्या निवडीसाठी 100 गुण असतील अशी एक परीक्षा आहे. आणि या परीक्षेचं विभाजन केलंय, लेखी परीक्षा 80 गुण आणि तोंडी परीक्षा 20 गुण. चला, लेखी परीक्षा 80 गुण आणि तोंडी परीक्षा 20 गुण. आता मेन गोष्ट काय बाबा, याची निवड झाली, परीक्षा झाली, हे झालं की मग पहिल्यांदा याची नेमणूक. मग आता याची नेमणूक कोण करणार तर उपविभागीय अधिकारी याची नेमणूक करणार. आता मी जर विचारलं तुम्हाला याच्यावर नजीकचं नियंत्रण कोण ठेवणार, त्याच्यावर नजीकचं नियंत्रण ठेवणार तहसीलदार. कोण ठेवणार, तहसीलदार. कायमस्वरूपी नियंत्रण कोणाचं तर जो निर्माण कर सकता है वही सहार कर सकता है, मग उपविभागीय अधिकारी. मग याचा अर्जित राजा, आता पहिली गोष्ट हे कोणीकडे गेलं पतात लागत नाही, पण तरी अर्जित राजा म्हणलं तर तहसीलदार. किरकोळ राजा तहसीलदार, अर्जित राजा उपविभागीय अधिकारी. मेन गोष्ट लक्षात घ्या, एवढं झालं कळलं का. आता याला बडतर्फ करायचं, समजा यानं काही कुटाणा केला तर याला बडतर्फ करण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी. काय उपविभागीय अधिकारी, याला वाटलं आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे तर ज्याच्याकडून नेमणूक घेतली त्याच्याकडेच आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे. एवढे कामं पोलीस पाटलानं करायची. आता एवढे कामं पोलीस पाटलानं करायचे. आता कामं काय काय करायचे, कामं लय डेंजर आहे बाबा. गावात कोणी समजा मेलं तर रात्रभर त्याच्या बॉडीपाशी कळलं का त्यानं आणि कोतवालानं थांबायचं, कारण 24 तास ग्रामपंचायतचा नौकर कोण, कोतवाल. त्याच्यानंतर कोतवालाच्या कामकाजावर देखरेख ठेवायची. त्याला मात्र काम नाही सांगायचं नेहमी. गावात एखादी गुन्ह्यासंबंधित घडलेली घटना असेल तर ती पोलीस स्टेशनला कळवायची, स्वतःच मात्र गुन्हा करायचा नाही. कळलं. गावात पोलीस आले तर संबंधित जो काही पंचनामा असतोय, घटनास्थळ असते ते दाखवण्यास मदत करायची. शासकीय जे काही योजना असतील त्या संदर्भात, शासकीय ज्या काही योजना असतील कळलं का त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारला सहकार्य करायचं. पहा, कामं चांगले आहेत. गावात एखादं संशयित पद आलं, पारावर बसलंय, त्याचं गावात कुठतरी टिपण आहे पण ते दुसऱ्या गावचं काहून आले, या संदर्भात संशयास्पद येणारा एखादा व्यक्ती असेल तर त्या संदर्भात विचारणा करणं. विचारणा करून तो जर हुमरी तुमरी करत असेल तर ती माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवणं. हे काम कोणाचं, पोलीस पाटलाचं आहे. हे काम कोणाचं, पोलीस पाटलाचं आहे. पहा, मेन गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण काय काम केलंय तर आपण जे काम करतो त्या कामाचा अहवाल यानं तहसीलदाराला पाठवणं. कोणाला पाठवणं, तहसीलदाराला पाठवणं. मग आता एवढं चांगलं काम करायला गावात कोणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असेल, गावात हत्यार लावून फिरत असेल, गावात हैदोस घालण्याचा प्रयत्न असेल तर गुपित पद्धतीनं पोलिसांना कळवणे आणि त्याचा कार्यक्रम ठोकून घेणे. आता मेन गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा गावात नैसर्गिक आपत्ती असेल, गावाच्या बाजूला कोणी उत्खनन करायले, रेती काढायले, खडक मुरुम उपसायले तर त्या संबंधित माहिती तहसीलदार म्हणजे कोण आहे, तालुका दंडाधिकारी आहे, तर याला ही माहिती कळवणे. मग एवढंच काम चांगलं करतो म्हणून शासन याला पगार देते. मग तुम्हाला माहित आहे 2019च्या अगोदर पहा मुळात लोक बेजार झाले आणि 2024ला तुम्ही माहित असेल की बाबा एक तारीख होती 13 मार्च 2024ला काय झालं, शेवटी गव्हर्नमेंटनं विचार केला आणि याचा जो जुना पगार होता 6,500 तो आता नवीन पगार केला 15,000 रुपये. काय केला, 15,000 रुपये. आणि मग लक्षात घ्या की तुम्हाला त्या पोलीस पाटील पदाची तयारी करायची आहे तर त्यासाठी पहिल्यांदा एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्याचं वय पाहिजे 25 वर्षापेक्षा कमी नाही आणि 45 वर्षापेक्षा जास्त नाही. कमाल आणि किमान 25 ते 45. तो 60 वर्षापर्यंत पदावर राहू शकतो. 60 वर्षाच्या अगोदर स्वमर्जीनं तो विभागीय आयुक्ताकडे राजीनामा देऊ शकतो जर त्यानं कामात दिरंगाई केली असेल.
कर्तव्यामध्ये तो एकनिष्ठ नसेल, संबंधित कायद्याचं महाराष्ट्र ग्राम है ना पोलीस अधिनियम 1967 त्याच्याकडून उल्लंघन झालं असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे? तहसीलदाराला आहे. पण मेन गोष्ट काय, पोलीस पाटील, उपसरपंच, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, गाव = धिंगाणा. लक्षात घ्या. तर मेन गोष्ट काय आहे की बाळांनो, आता ह्या जागा आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी. हे उपविभाग आहेत 3, त्यामध्ये हिंगोलीसाठी 134 पद आहेत, वसमतसाठी 113 पद आहेत, कळमनुरीसाठी 85 आहेत आणि असे एकूण पद 332. आता मेन गोष्ट ताण घ्यायचा नाही, हे त्याच्यासाठी पहा. वयोमर्यादा करता अर्ज आहे 16/1/2026, 26/1/2026 ह्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन. त्यावेळेस तुमचं वय पाहिजे 25 वर्षापेक्षा कमी नाही, 45 वर्षापेक्षा जास्त नाही. ही तर पात्रता आहे. पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही आहे. राईट. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक असावा. अर्जदारामध्ये स्वतःच्या आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद असावा. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. समजा मला सांगा, तोच समजा शारीरिक सक्षम नसेल तर तो लोकांचं काम करू शकेल का? नाही. म्हणून ही अट आहे. महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणारे आवश्यक असावा, आहे ना. त्याला पोलीस पाटील व्हायचे, त्याला 5 पोरीं 4 लेकरं, 9 जणांचं कुटुंब, ते लेकरं सांभाळील का तुमच्या गावाकडे लक्ष देईल, मग त्याची देखील त्यानं काळजी शासनानं घेतलेली आहे.